आवड कशी निर्माण झाली, घरच्यांचा सपोर्ट कसा होता, मग आईचा कसा रिप्लाय होता की अरे तू कशाला मुलगी आहेस, तू कशाला जाते, किंवा एकंदरीत कुणाचा विरोध थोडासा होता आणि जास्त सपोर्ट कुणाचा होता? सपोर्ट तिला फुल सपोर्ट आहे. हा. पण तिने अभ्यास करून फक्त तो छंद पूर्ण करावा. माझे सर आहेत, पीईचे सर आहेत, तर ते मी जेव्हा स्कूलमध्ये जाईन ना, पहिले गेट मधून आतमध्ये गेल्या कार्तिकी आज शर्यती नाही, आता शर्यतीला गेली नाही, लहान सर पण नाही गेले, तर का नाही गेले, स्कूल आहे, तू येतेस शाळेत, हे असं प्रश्न असतात. बैलगाडा शर्यतीमधली दोस्ती, जर आपल्या मित्राची गाडी आपल्याच गटात लागली, जो समोरचा मित्र बोलतो काय रे आज दोघांची गाडी एकाच गटात बाजूबाजूच्या फाटीत लागली, असा मित्र धरा की त्या मित्राची गाडी जरी आपल्या ह्याच्यात असेल ना, गटात असेल ना, त्याची गाडी जरी पडली नाही तर आपली गाडी जरी पडली ना, तो आपल्यासाठी उभाच राहायला पाहिजे आणि आपण त्याच्यासाठी. 10 बैलांचा महिन्याचा खर्च किती? महिन्याचा खर्च सरासरी 60-65 हजार रुपये खर्च आहे. ज्या बैलांमध्ये ताकद आहे ना, तेवढाच तो बैल पळणार. तुम्ही बोलून त्याची स्पीड वाढणार नाही ना, तुम्ही बोललात मला की हा आज बकासूरच येणार, मी बोलला आज मथुरच येणार, आपल्या बोलण्यावर त्यांची स्पीड नाही ना वाढणार. त्याच्यामध्ये माझा फेवरेट एकदमच फेवरेट बैल आहे बिनजोड किंग, मुंबईचा बादशाह मथुर 1001. मागून ये मागून ये मागून ये मागून ये ये मागून. हा शाहीर. वेलकम टू कोकण बुक मित्रांनो, आणि आपण आज एक कोकणातल्या मोठ्या दावणीला आलोय. आपल्या सोबत आहेत सुरेश वामन शिंदेशेठ आणि उर्फ बाळूशेठ, कोकणात ओळखतात, आणि त्यांची नात आहे जिला सगळेच ओळखतात बैलगाडी क्षेत्रात, जिनं आपलं वेगळं नाव एक कोरलंय, आणि ती देखील आपल्या सोबत आहे. बाळूशेठ देखील आहेत. तर पूर्ण दावण यांची किती बैल आहेत आणि शेती रिलेटेड यांचं काय काय असतं, कोकणातला शेतकरी कसा असावा, त्या संदर्भात आपण यांच्या दावणीला आणि यांच्या शेतीला अशी भेट देणार आहे. तर आपण त्यांची दावणीला किती बैल आहेत, किती नंदी आहेत ते आधी जाणून घेऊया. माझं नाव सुरेश वामन शिंदे उर्फ बाळू शिंदे. प्रॉपर गाव माझा कळकोणे, दादरमध्ये मी व्यवसाय करतो. आता सध्या माझ्याकडे 9 बैल आहेत आणि एक आदत वासरू ते आहे. मी एकूण 10 बैल माझ्याकडे आता आहेत. नमस्कार, मी कार्तिकी रोहित शिंदे, मी तुमच्या सर्वांची लाडकी गाडा मालकीन. हा आहे बादल, ह्याला 5 वर्ष झाली, आम्ही ह्याला पाटण मधून घेतलेला आहे. हा लाल्या आहे, ह्याला आम्ही पुण्यातून घेतला, मागील 2 वर्ष झाले. हा बुलेट आहे, ह्याला आम्ही मागील 2 आठवड्यांमधून घेतलाय पुण्यातून. हा सूर्य आहे, हा शिव आहे, ह्याला खोडशीतून घेतला, ह्याला 3 वर्ष पूर्ण झालेत. हा शाहीर आहे, इकडं मागून ये मागून ये मागून ये मागून ये ये मागून. हा शाहीर, ह्याला आम्ही 5 वर्ष झाली ह्याला घेतलाय. हा आबाईच्या वाडीतून घेतलाय, सोन्या ड्रायव्हर कडनं. हा हे रुद्रा, ह्याला आम्ही पुण्यातून घेतलाय, ह्याला पण 2 वर्ष पूर्ण झालेत. आहे चॉकलेट, ह्याला 1 वर्ष पूर्ण झालं, ह्याला घेतलाय. हा पण खूप भारी पळतो. हा आहे राजा, ह्याला पण 5 वर्ष झाले, त्याला घेतलाय. हा असा एकूण पूर्ण आता 1 2 3 4 5 6 7 8 9 बैल त्यांच्या दावणीला जातात, आणि एक आदत वासरू त्यांचा आता वर आहे ट्रेनिंग साठी, म्हणजे आणि इतर देखील गाई म्हशी एकूण 65 जनावर त्यांच्या दावणीला असतात. आज माझ्यासोबत आहे बैलगाडी क्षेत्रात हार्टेड गर्ल म्हटलं तरी चालेल. लहानपणापासून आपल्याला ही मैदानात दिसते, तिच्या आजोबा असतील त्यांच्यासोबत आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. तर आपण तिच्या ह्या आवड कशी निर्माण झाली, तुझे काय कशी घडलीस, बैलगाडी क्षेत्राची आवड कशी झाली, त्या संदर्भात आपण चर्चा करूया. तू प्रथम सांग मला, हे बैलगाडी क्षेत्राची आवड निर्माण कशी काय झाली तुला, किंवा ह्या गोष्टीकडे कशी वळलीस तू? मला यातलं काहीच माहित नव्हतं, बैलगाडी शर्यत वगैरे काहीच माहित नव्हतं. जेव्हा ते बंदी होती तेव्हा काहीच माहित नव्हतं. आपल्याकडे जेव्हा मोठा सोन्या छोटा सोन्या आला, तेव्हा मी माझ्या पप्पांच्या आजोळी जात होती, तर बाबा बोलले चला थोडं जरा बघून येऊया काय असतं. तेव्हा पण काय नाही, हा बघितलं, मग निघालो. मग नंतर हळूहळू जसं जसं आपल्याकडे चालू झालं ना, तसं मग बैल घेतला. मग त्याचे फेरे वगैरे काढायला पप्पा बोलायचे चल जाऊया, तेव्हा मला कंटाळा यायचा, म्हणजे काय बघायला जायचं वगैरे असं बोलायचं. नंतरला मग असं थोडं हळूहळू एवढं आवडायला लागलं की त्याच्यात आता सुटकाच होत नाही. नंतर मग माझी एक्झाम होती, आपल्या पाथर्डी जेव्हा मैदानात व्हायची ना, तेव्हा माझी एक्झाम होती, सेकंड युनिट काहीतरी चालू होती.
एक्झाम झाली आणि त्याच दिवशी मैदान होतं. मग बाबांना फोन केला, बाबा मला पण यायचंय. मग बाबांनी घरातून माझे चेंज करायला ड्रेस आणला. तर मग बाबांच्या एका फ्रेंडकडे जाऊन ते सगळं झालं केलं आणि मग मैदानात गेलो. तिथे आम्ही 2 नंबर केला. तर एक्झाम होऊन शर्यतीत गेलो. मग परत तसंच झालं. परत एकदा दुसरं पण मैदान लागलेलं पाथर्डीत 8 दिवसांनी काहीतरी होतं. तिथे पण तसंच झालं. तेव्हा पण गेले. नंतरला मग आपलं पहिलं कोकण केसरीचंच मैदान लागलं. तिथे शाहीरने 1 नंबर केला. तेव्हा पण जरा हा बाबा कुठेतरी आपल्या बैलांनी काहीतरी केलं ते जरा बघून खूप आनंद झाला. अशा बैलगाडी मग बघून नाद लागला. आता घरच्यांचं, तुम्ही जेव्हा बैलगाडी क्षेत्रात बाबा आजोबांबरोबर जाणं आणि मग आईचा कसा रिप्लाय होता की अरे तू कशाला मुलगी आहेस, तू कशाला जाते, किंवा एकंदरीत कुणाचा विरोध थोडासा होता आणि जास्त सपोर्ट कुणाचा होता, असं नाही, काय? असं विरोध असं कोणाचा नव्हता. की सपोर्ट माझ्या पप्पांचा, आजोबांचा, मम्मीचा सगळ्यांचाच सपोर्ट होता की कर, काय करायचं ते कर, फक्त अभ्यास कर आणि मग कर. मग आता माझा अभ्यासाकडे थोडं दुर्लक्ष होतं. अभ्यास नाही म्हणजे जास्त करत नाही मी. आधी करायचे, आता करत नाही. आता बैलांचा वेळ लागलाय. मग बैल काय करतायत, मग कुठलं बैल कुठे काय होतोय, काय कसं ते. मग आता त्यांचं म्हणणं की तू नादच सोडून दे, आता शर्यतीला नाही नेणार, हे नाही करणार. तरी बाबा आमचे मला घेऊन जायचे चिखलात वगैरे. पप्पा बोलायचे आता कुठे नेताय तिला, अभ्यास करू, 10वी आहे. नाही तरी ऐकायचेच नाही. तर वरती गाडी धावायचे, मग मला बोलायचे, मग मी मागणे धावत जायची, बाबा मला पण यायचं. मग असं करून नाद म्हणजे नाद पूर्ण करते. ओके. आता तू शाळेत आहेस, मग मैत्रिणी असतील किंवा टीचर्स असतील, त्यांना आता तू युट्यूबला व्हिडिओ दिसतात किंवा न्यूजवर असतील, मग ते बघून मुलींचं काय रिएक्शन असतं, मैत्रिणींचं, तू शाळेत गेल्यावर मुलींचं एक तुला वेगळी ओळख निर्माण झाली ह्याच्यामुळे नक्कीच. तर मग त्याच्या मैत्रिणींचा किंवा शिक्षकांचा कसा रिप्लाय असतो की काय, कसं तुझ्याकडे थोडस बघण्याचा दृष्टिकोन? माझे सर आहेत, पीईचे सर आहेत. तर ते मी जेव्हा स्कूलमध्ये जाईन ना, पहिले गेट मधून आतमध्ये गेल्या कार्तिकी आज शर्यती नाही, आता शर्यतीला गेली नाही, आहेच सर पण नाही गेले. तर का नाही गेले, स्कूल आहे, तू येतेस शाळेत, हे असं प्रश्न असतात. मग मैत्रिणी पण बोलतात काय मुलगी आहे, किती बाहेर म्हणजे ते करून शाळेत पण येते, ते पण करते, सगळं तिथं अशी स्ट्रॉंग पाहिजे. टीचर वगैरे पण ते सगळं तेच बोलतात. कार्तिकी, चिखल स्पर्धेला देखील तू दिसतेस. चिखल स्पर्धेबद्दल काय सांगशील, किंवा चिखल स्पर्धेत तुला काय काय अनुभव आलेत? चिखल स्पर्धा म्हणजे कोकणात आता बऱ्यापैकी ह्या वर्षी होती आणि बऱ्याच मैदान तू दिसली, तुमचे देखील घरचा साज होता, नंबर देखील खूप केले आणि सगळ्यांचंच आकर्षण म्हटलं तर तू होतीस बऱ्यापैकी ह्यावेळी. तर काय सांगशील चिखल स्पर्धेचे तुला आलेले अनुभव किंवा इतर काय सांगशील? चिखल स्पर्धेचं मला ते मागच्या वर्षीपासूनच मला समजलं की चिखल स्पर्धा असते, ते काय असतं ते पण बघायचं होतं. मग मी जायचे, बैलांसोबत मागच्या वर्षीपासूनच सुरुवात केली त्या सगळ्याला. मग जायचं, मग बैल म्हणजे जसं हे सेकंदाला पळतात, मग तेव्हाच कळायला लागलं सेकंदाला पळतात, मग असं फिरून येतं तसं येतं, मग ते कळतं. मग तांबेडीत जे मैदान झालं तिथे त्यांचं खूप भारी सगळं नियोजन वगैरे खूप व्यवस्थित होतं. त्यांनी खूप वेगळं एकदम म्हणजे असं कुठं काय कमी नाही पडून दिलं, एकदम परफेक्ट सगळं केलं. तर तिथे मला पहिली मी गाडी सोडली, ती बाजीची आणि शिवची गाडी मी पहिली सोडली. तिथे माझं नाव मोठं झालं. तिथून मला असं नाव पडलं की सुट्टी मेकर कार्तिकी ताई शिंदे. आणि ह्या वर्षी असं झालंय की यावर्षी पहिलं मैदान रामपूरचं केलं नाही, पण त्याच्यानंतरची सगळी मैदानं केली. तिथे पण वैभव काकांनी पण माझं नवीन नाव तयार केलं, माझं नवीन ओळख दिली, कार्तिकी ताई शिंदे म्हणून. तिथे ते पण असं माझं म्हणणं आहे की बैल ते आपण छकडा करतो, छकडा आपल्या पावसाळ्यात आपली माती कशी ओली असते, ते पाय घसरला वगैरे की त्यापेक्षा ते चिखलात जाऊन त्यांचं स्पीड, ते कसं ते एक्सरसाइज पण होते बैलांची चिखलात, की ते स्पीड वाढतो, फिटनेस होतो, बैलाच्या शिरा टाईट होतात, लूज होतात, ते होतं. मग चिखल स्पर्धा चांगली असते. ह्या वर्षी चिखलाला आपले कोणकोणते पळाले? राजा होता, राजा बादल होता, लाल्या होता, चॉकलेट होता. राजा बादलने 2-3 नंबर केले, लाल्याने पण 2-3 नंबर केले. तर असं आनंद होतो की बाबा आपल्या बैल जाऊन, मागच्या वर्षी काहीच नव्हतं पण ह्या वर्षी जाऊन काहीतरी आम्ही केलं बैलांनी, ते खूप
आनंद झाला. ओके. चिखल स्पर्धा आणि छकड्याची स्पर्धा, काय तुला फरक जाणवतो किंवा जास्त आवड तुला कशात वाटते की मला हं. मला दोन्हीही स्पर्धा आवडतात. दोन्ही स्पर्धा तेवढ्याच भारी आहेत. हं. पण चिखलाचं कसं आहे की चिखलाचा फायदा काय, ते म्हणजे प्रत्येक वर्षी ते चालूच राहिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. बैल जेवढा आपण 7 महिने, आपण दिवाळीनंतर 7 महिने बैल पळतो मे पर्यंत, एंडिंग पर्यंत. त्याच्यानंतर ही वरती जातात काय बरोबर. काय बैल पळायला. बरोबर. पण असं माझं म्हणणं आहे की इथे बैल जी पळतायत आता आपल्या इकडे, ते पळून पळून त्यांचं असं त्यांना एक पुढे जाऊन एक्सरसाइज लागतात. ते बरोबर. चिखलात चालवायलाच लागतात ना बरोबर. बैल, हो, हो, त्यांचं हो, स्पीड हो, वाढवायला लागतो, हम्म, त्याला हम्म. ट्रेनिंग. माझं म्हणजे ते तिथे पळून आपण पावसाळ्यात पण पळून त्यांचा फिटनेस राहतो. बरोबर. फिटनेस राहतो. फिटनेस राहतो. म्हणून चिखलाची स्पर्धा ही चालू राहिलीच पाहिजे. हा. आणि छकड्याचं एक एकदम गरीब घरातला बैल असं उजेडात आणणं, हे छकड्याचं काम करतो. नक्कीच. जसं की घर्रीकीचा राजा, तो आधी कुठे होता चर्चेत, बरोबर. बकासूर कुठे होता चर्चेत, बरोबर. आता म्हणजे ते जसे जसे पळायला लागले तसे तसे ते महाराष्ट्र गाजवायला लागले. बरोबर. ते एका गरीब घरातल्या बैलाला एक उजेड म्हणजे मार्ग दाखवणं, हे छकड्याचं काम, महाराष्ट्रात त्याचं नाव लौकिक होतं, म्हणजे अक्षरशः लोकांच्या मालकाचं नाव मोठं होतं. बैल, आपल्या मालकाला वाटतं की हा माझा बैल काय पळत नाही, उगाच कशाला ठेवायचा. पण असं नसतं. जेवढा तुम्ही बैलाला जीव लावताय ना, तर बैल त्याचा परत तुम्हाला त्याची फेड कधी ना कधी करून देणारच. नक्कीच. 9-10 बैल असतात आणि एका स्पर्धेला 10 बैल न्यायचं म्हणजे नियोजन तेवढं सकाळचं भरपूर, म्हणजे नेणं मैदानात, तेवढे ड्रायव्हर, तेवढे मॅन पॉवर पाहिजे. तर त्या दिवशीचं तुमचं नियोजन कसं असतं? 3-4 दिवस आधीपासूनच सगळं नियोजन फिक्स करून ठेवतो. ड्रायव्हर, गाडी, परत बैल कुठल्या गाडीतून जाणार, कशी जाणार, त्यांचे पैरे कसे जाणार, कुठे जाणार ते. पण ते बैलांचं एक असं आहे की आम्ही पहिले बैल पळवायचं, आता नवीनच चालू झाल्यात, हा इयर चालू झाला, तर आता बैलांना पहिले फेरे काढणार. कोणता एक सेज करून फेरे काढणार. कोणत्या बैलाला जास्त स्पीड देतोय, कोणता बैल त्याला कमी पडतोय, ते सगळं बघणार. हा बैल कमी आहे, तो बैल कमी आहे, मग तसं तसं त्यांच्या जोड्या लावणार. आणि पवनी चालवणं, बैलांना सकाळी चालवतात, संध्याकाळी चालवतात, त्यांचं एकदम नीट धुतात. रोज बैल धुतात, बैल धुवायचा विषय नाही, रोज बैल धुतात. पण त्यांना धुवून नुसतं काय नसतं, बैलांना पवनीची गरज असते, कारण त्यांची दमछाटी जेवढी होईल तेवढी त्यांना चांगलं असतं. आणि गाडीचं भाड्याने 2 गाड्या मागवाव्याच लागतात. एका गाडीतून 3 बैल गेली की त्या गाडीतनं 3 बैल, शाहीरला दुसरा बैल, 3 बैल चालत नाहीत, मग 2च बैल शाहीरच्या गाडीत, असं. मग ड्रायव्हर त्यांचं ते 2 त्या गाड्यांचे ड्रायव्हर येतात, मग ते जातात. आधीच आदल्या दिवशी सगळं काढून ठेवायचं, काय काय लागतंय, मेखा, परत पिना, ते सगळं जे काय कासरे वगैरे लागतात ते आदल्या दिवशी एका बॅगेमध्ये भरून ठेवायचं. मग दुसऱ्या दिवशी उठायचं सकाळी, सगळ्यांनी आवरायचं, मग बैलांना गुलाल करायचा, मग आरती करायची, मग बैल पाठवायची. मग आम्ही पण मागून मागून जायचं आणि बघायला जायचं. ओके. स्पर्धेला तुझ्या वयाची मुलं देखील असतात. काय सांगशील तुझ्या अनुभवाप्रमाणे, काय फोकस करायला पाहिजे मुलाने अभ्यासासोबत, हा देखील छंद जपला, ह्याच्या संदर्भात काय वाटतं तुला? मी असे 2-3 व्हिडिओ बघितले आहेत मागच्या 2 वर्षात, की 10वीचे पेपर सोडून मुलं मैदानात येतात. आपल्याकडे पण 2-3 मुलं अशी आहेत की ती पेपर सोडून मैदानात, पेपर झाल्या पण मैदानात येतात. तर त्यांना मी असं सांगेन, असं करू नका. हा फक्त नाद आहे. तुम्हाला तुमचं करिअर बनवायचंय, तुम्हाला पुढे जाऊन नादच सगळं करू शकत नाही. एकटेच करेल पण असं गॅरंटी नाही देऊ शकत की नादच. आता पुन्हा जर असं बोलू नये, पण पुन्हा जर बंदी आली तर तुम्ही काय कराल? मग तुम्ही बैलच सांभाळाल, मग बैलांचा काय फायदा? असं पण तुम्ही पुढे जाऊन तुमचं पहिले करिअर करा. मग तुम्ही, शर्यती हॉबी आहे, माझी पण हॉबी आहे. मी पण बघा शाळा सोडून हाफ डे काढून सुद्धा मी पळते, शर्यती असले की. पण माझी मम्मी बोलते, कार्तिकी हे नाद आहे, जिथे नाव करायचं तिथे करतीयस, पण पुढे जाऊन काय त्रास नको. बरोबर. 10वीचे मार्क खूप इम्पॉर्टंट असतात. ते आता तुम्ही, हे 10वी बेस आहे तुमचा पुढच्या सगळ्या करिअरचा,
तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही पहिले अभ्यास करा, अभ्यासाकडे लक्ष द्या, तुमचं एक एक एम ठेवा की तुम्हाला काय करायचंय पुढे जाऊन, मग ते करा, त्यासाठी तुम्ही तयारी करा आणि मग नाद करा. नादाला काय नसतंच, लिमिट हा, नसतं. आणि स्पर्धेला जाते ना त्या दिवशी शाळेतून घरी यायचं ते 7:30 तर वाजतातच मैदानातून घरी यायला. मग आंघोळ करा, मग कंटाळ येतो, अंग वगैरे जाम होतं, दिवसभर उन्हात असतो, आळशीपणा तर करायचाच नसतो. मग 8-9 वाजता जेवण वगैरे झाल्यावर जरा बसायचं, 1-2 पुस्तकं पूर्ण करायचे असतात, मग ते थोडं वाचायचं, मग बुक पूर्ण करायची, मग चेकिंग असले तर मग काय प्रॉब्लेम नको म्हणून ते पूर्ण करायचं आणि दुसऱ्या दिवशी उठून सगळं म्हणजे त्या दिवशी कम्प्लीट करतेस हो, किती लेट झालं तरी. किती लेट झालं तरी नक्की हे नाही जपलं झालं पाहिजे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ते कम्प्लीट हा, म्हणजे बरोबर आहे, तुमचा छंद आणि अभ्यास अभ्यास दोन्ही बघायचं. गोष्टीचं बॅलन्स करता आलं पाहिजे, तरच तुम्ही सगळ्या ह्याच्यात टिकू शकता. नुसतं छंद करून देखील नुसता छंद चालणार करून चालणार नाही. एखादी तुझ्या लक्षात राहिलेली एखादी स्पर्धा सांगा मला, म्हणजे आठवलं की तो बैल आणि आपली स्पर्धा आठवते तुला, असा एखादा क्षण सांग आम्हाला. चिखल्यातलं सांगू का छकड्यातलं? छकड्याचं सांग, चिखलाचं सांग. छकड्याचं मला सडा वाघापूरचं मैदान जाम आवडलेलं, आणि आपल्याकडे 2020चं कोकण केसरी मैदान, हे मैदान खूप आवडलेलं. त्या कोकण केसरी मैदानात झालं होतं थोडं भांडणं फायनलच्या वेळी, पण तसं ते काळोख झाला होता, मान्य काळोख झाला होता, पण तुम्ही नीट बघून त्याचं हे कळलं पाहिजे होतं. ते एक मैदान खूप व्यवस्थित झालं होतं. आणि सडा वाघापूरचं तिथे पण मज्जा आली. त्या बैलांनी, मला वाटलं नव्हतं की बैल 1 नंबर करतील म्हणून, पण तिथे त्यांनी 1 नंबर करून दाखवला आणि जाम भारी वाटलं. हो, राजा होता, टायगर होता, आता नाही येतो. राजा आणि टायगर होता, 1 नंबर केला होता. मला असं एक सांगायचंय लोकांना की लोक आता बोलतात मुली काय करू शकत नाहीत. बरोबर, मुलींना म्हणजे असं मला पण खूप जण नावं तोंडावर पण ठेवलेली आहेत, मला नावं भरड्यावरच्या मैदानात वगैरे असं बोललंय, पोरगी कशाला येते, काय करत तर नाही. मी असं बोलून चालत नाही की मी काय करत नाही. मी मागच्या वर्षी फक्त मैदानात येत होती, बघत होती. मी असं नाही की मी काय करू शकत नाही पुढे जाऊन. आता मी चिखल्यात नाव केलंय, तसं मी छकड्यात पण करणार आहे, पण मला आता माझा अभ्यास खूप महत्वाचा आहे. माझ्याकडे फक्त आता 2च महिने आहेत मला, आणि हा पेपर यावर्षी जवळच आहेत, मग त्यामुळे अभ्यास करावा लागणार आहे. पेपर झाले की मी मैदानाला सुट्टी देणार नाही. आणि जे लोक मला बोललेत ना तू काय करू शकत नाहीस वगैरे, असं नाहीये. मी महाराष्ट्रामध्ये नाव केलंय, ते माझ्या स्वतःच्या हिमतीवर केलंय आणि ते मी अजून करणार आहे. मी असं बोलू नका तुला काय जमणार नाही. आणि छकड्यात पण मी सुट्टी करताना दिसणारच आहे लवकरच, पण आता प्रॅक्टिस नाहीये. चिखल्यात कसं बैल उभा राहतो तसं छकड्यात उभा राहत नाही. ते त्याचा बॅलन्स ते सगळं मला प्रॅक्टिस करायची आणि ते मला शिकवतील. चिखल स्पर्धेत एकच जोडी सोडायची असते, एकच जोडी आणि छकड्याला 4-5 जोड्या असतात, त्यामुळे झेंड्याकडे लक्ष पण द्यायला लागतं. आणि तो बैल एवढा सांभाळणं, उडी मारतात, पुढे मागे होतात, आणि सगळं प्रॅक्टिस करून मी करणार. एका बैलावरून दुश्मनी होते आपल्याकडे की हा बकासूरवाला, हा मथुरवाला. लाईव्हला पण जेव्हा शर्यती चालू असतात तेव्हा लाईव्हला भांडणं होतात की हा मथुर आमचा येणार, आमचा बकासूर येणार, मग आमचा हाच बैल येणार. भांडणं करू नका. आणि शिवागाळ पण होतात लाईव्ह वरती, जेव्हा त्या ह्याच्यावर लाईव्ह चालू असते तेव्हा. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही त्या बैलांवरून तुम्ही भांडू नका. त्यांच्या जेवढी ताकद आहे त्या दोघांमध्ये ना, कुठल्याही बैलामध्ये जेवढी ताकद आहे, मान्य आहे तुम्ही फॅन आहात त्यांचे, पण ज्या बैलांमध्ये ताकद आहे ना तेवढाच तो बैल पळणार. तुम्ही बोलून त्याची स्पीड वाढणार नाही ना. तुम्ही बोललात मला की हा आज बकासूरच येणार, मी बोलला आज मथुरच येणार, आपल्या बोलण्यावर त्यांची स्पीड नाही ना वाढणार. तर त्यांच्यावरचं ते जेवढे पळणार आपल्या बोलण्यावर ते जास्त हे पळणार नाही. ज्यांना जेवढं पळायचं तेवढं ते पळतील. आपल्या कोकणातच बघा भरपूर बैल पण अशी आहेत की फाटी सोडून जातात, गाडी कमी पडते, मग लोकांचे लगेच रिॲक्शन होते, काय बैल कशाला तो मालक सांभाळतो, असाच बैल आहे तसाच बैल आहे, मग फाटी सोडली मग असंच करेल तसंच करेल. असं बोलून नसतं. तो बैल आज कमी पळाला आहे ना तर उद्या तो जास्त पळणार.
जी गाडीने आज 1 नंबर केला तर उद्या ती गाडी गटालाच बाहेर जाते. बघितलं नक्कीच, असेल नक्कीच, भरपूर नक्कीच. ह्याच्यामध्ये की आज जी गाडी फायनल केली तर उद्याच्या मैदानात गटालाच गाडी बाहेर गेली आहे. गट देखील पास होत नाही. गट देखील पास होत नाही. हा. तुम्ही बोलून काही होत नाही. त्यांच्यामध्ये जेवढी ताकद आहे तेवढं त्यांना पळायचं तेवढं ते पळणार. आणि बैलगाडा शर्यतीमधली दोस्ती, जर आपल्या मित्राची गाडी आपल्याच गटात लागली, जो समोरचा मित्र बोलतो काय रे आज दोघांची गाडी एकाच गटात बाजूबाजूच्या फाटीत लागली, असा मित्र धरा की त्या मित्राची गाडी जरी आपल्या ह्याच्यात असेल ना, गटात असेल ना, त्याची गाडी जरी पडली नाही तर आपली गाडी जरी पडली ना, तो आपल्यासाठी उभाच राहायला पाहिजे आणि आपण त्याच्यासाठी. त्यांनी त्याची गाडी पडली आणि आपली लागली तरी तो आपला बैल धरायला, त्याची गाडी सोडतो आपला बैल धरायला तर आपल्या मागे यायला पाहिजे, असा मित्र पाहिजे. बैलगाडीमुळे मैत्रीत कधी मैत्री तुटली नाही पाहिजे. उलट असं लोक जेवढी आपली साधी मैत्री जेवढी भारी नाही आहे ना, तेवढी बैलगाडी क्षेत्रातली मैत्री भारी आहे. तिथे आता मागून भरपूर लोक बोलतात की असंच आहे तसंच आहे, पण तुम्ही त्याचे चांगले मित्र आहात, तुम्हाला माहितीये तो माणूस कसा आहे, मग तुम्हीच त्याच्याबद्दल वाईट जाऊन बोलता. हे असं नका करू. उलट तुम्ही बोला तो असा नाहीये, त्याला जेवढे तुम्ही त्याला जीव लावाल तेवढाच तो डबल जीव तुम्हाला लावेल, असं पाहिजे. आणि सगळ्यात भारी गोष्ट, बैलगाडीची मैत्री ही कधीच तुटण्यासारखी नसते. जी एकदा जोडली ना, ती साधी मैत्री असे गद्दार लोक निघून जातात, पण बैलगाडी क्षेत्रात तसं नसतं. बैलगाडी क्षेत्र आपल्याला खूप काय काय चांगल्या गोष्टी शिकवलंय, त्याच्यामधून आपल्याला चांगल्या वाटचाली दाखवल्यात. त्यांनी त्याचं खूप वेगवेगळ्या थराला बैलगाडी शर्यत गेली आहे. 1 BHK काय भेटतो, थार काय भेटतो, सगळंच एकदम एकदम वेगळ्या पोजला गेली आहे. त्याच लेवलला ती ठेवा. आणि तुम्ही लोकांच्या बैलाला उगाच जज करू नका ना, त्यांना काय बोलू नका काही. तुम्ही तुमच्या बोलण्यावरून त्या बैलावर ना काय फरक पडत ना, त्या मालकावर काय फरक पडत. बोलतात बकासूर एवढा चांगला आहे, मग बकासूरचा मालक का नाही. काय लोकांचं असतं की हा गट पास झालाय, सेमी पास होऊ दे, बैल फायनलला गेल्यावरच फोटो काढा, असं असतं काय ह्याच्यात. पण ते त्यांचा काय प्रॉब्लेम असेल म्हणून त्यांनी तसं केलंय. असं करू नका असं माझं म्हणणं आहे. बैलगाडी क्षेत्रात कुठल्याही बैलाला कमी समजू नका. प्रत्येकाची एक वेळ असते आणि जेव्हा जेव्हा ती वेळ येते तो नक्कीच दाखवून देतो मैदानात. आता तुमची नात अगदी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून या क्षेत्रात उतरले, त्या छंद देखील तुमच्यासारखाच आहे. काय सांगाल तिच्या छंदाबद्दल किंवा तुमचा सपोर्ट कसा असतो तिला? तिला फुल सपोर्ट आहे, पण तिने अभ्यास करून फक्त तो छंद पूर्ण करावा. मी काय कुठे गेलं तर ती खूप खुशीच असते सगळ्यांच्या लोक प्रसिद्ध झाले त्याचा. आणि आवड खूप आहे तिला. उद्या परत मला म्हणायला लोक म्हणणार परत काय ते नातीला बैलगाडी घेऊन गेले 10वीला ते 20% मार्क 30% मार्क असा होणार नाही. हा एक तिने फक्त ते संयम पाळावा. बरोबर. तुम्ही आता अनेक वर्ष या स्पर्धेत खेळताय, तेव्हाची बैलगाडी स्पर्धा आणि आताची याच्यात तुम्हाला थोडासा बदल जाणवतो का, किंवा पहिलं कसं होतं आणि आता? बदल म्हणजे खूप बदल जाणवतो. काय सांगा? पहिले कसं कॅमेरा काय नव्हता, जो सांगेल पंच तो निर्णय तो समोरचा पार्टी मान्य करत होता. आता तसं नाही, 17 व्हिडिओ बघायला होतात परत काय झालं तरी. तो आहे दुसऱ्या मुख्य प्राण्यावरती अन्याय नाही व्हायला पाहिजे, ते आपलं पहिल्यापासून ध्येय आपलं. आणि आम्ही स्वयं पाळला, सगळ्या ठिकाणी स्वयं पाळला. जरी कुठे काय भांडणं आहे ते आम्ही भांडणं करून दिली नाहीत, की भांडणं आम्ही केली नाहीत, की आपलं जे म्हटलं ते कथी आम्ही मान्य केलेलं आहे. नाही, शर्यती ह्या ज्या आपण टिकवायचे असतील तर त्याने स्वयं पाळला पाहिजे. आणि त्याने सत्य पंचाने निर्णय दिला पाहिजे. पब्लिक एक बोलतो, पंच एक बोलतो, मंडळ एक बोलतो, हे असं होतं कामा नये. की खरंच म्हटलं पाहिजे आणि त्याला तो अन्याय होता न करता त्याला न्याय मिळावा, हे पहिल्यापासून आपलं ध्येय आहे. तसं त्या लोकांनी सांभाळून घ्यावं सगळ्या प्रत्येकाने. भानगडी नाही झाल्या तर मैदान भरपूर होतील आणि तरच हा छंद वाढू शकतो. तुमच्याकडे आता 9 आणि 1 बैल 10 बैल आहेत. 10 बैल सांभाळणं उन्हाळा पावसाळा, 10 बैलांचा महिन्याचा खर्च किती? महिन्याचा खर्च सरासरी 60-65 हजार रुपये खर्च आहे. 60-65 हजार खर्च म्हणताय नुसता बैलांचा. आणि स्पर्धा तर 6 महिनेच असतात. 6 महिने असतात, ते वेगळा. त्यातून जिंकणं हारणं वेगळं झालं, तो खर्च स्पर्धेचा वेगळा झाला. म्हणजे ह्याच्यातून इन्कम खूप कमी आहे बैल क्षेत्रातून. हे फक्त नावलौकिक आहे. त्याच्यासाठी जोडधंदा आपला आता म्हणजे दूध व्यवसाय आपला आहे. 30 वर्ष आपण दूध व्यवसाय करतो. आता होम डिलिव्हरी आपले 75 लिटरचा उकडा आहे. म्हैस 60 रुपये, गाय 40 रुपये. विदाउट पाणी दूध आपण घालतोय लोकांना. त्याच्यानंतर आपण लोकांचं कलेक्शन पण करतो. असं मिळून आता दूध 2-2.5 लिटर दूध माझ्या आहे. स्वतःच माझं 130 लिटर आसपास दूध आहे.
आणि मी 30 वर्ष धंदा करतो. त्यावेळी 25 वर्ष मी पाटण संघाला दूध घातलं. मी पाटणमध्ये दिवसाला मी 3600 लिटर दूध घातलं वर. सगळ्यांचं गोळा करून दूध करतो मी. पार ग्वागरपासून लोट्यापासून मार्ग ह्याच्यापर्यंत सवाड्यापर्यंत होतं दूध आपलं. 36 लिटर दूध पर डे आपण जात होतो वर. जवळ आपण ते 23-24 वर्ष आपण हा वरती दूध घालत होतो पाटणमध्ये. आणि तो आता गेल्याशी वाशिष्ठी झाल्यामुळे तो आता बंद केलाय. आता वाशिष्ठीला आपले 70 लिटर दूध आहे. एक श्रीनाथ त्या बेकरी आहे खेर्डीमध्ये, त्याला एक 50-60 लिटर दूध, 70 लिटर दूध आहे. आणि होम डिलिव्हरी 75 लिटर आहे. तुमच्याकडे आता म्हशी आणि किती गायी आहेत? म्हशी आता आपल्याकडे कमीत कमी 20-22 म्हशी आहेत. 20-22 म्हशी आणि गायी 4 का 5 गायी आहेत. स्वतःच वैयक्तिक. आणि आता तुम्हाला यांना लागणारा ऊस वगैरे ते स्वतः आपण ते गवत स्वतः बनवतो. येताना पाट्यामध्ये आपण दूध जायचं, येताना एमटी यायची गाडी, ती ऊसाची वाडी घेऊन यायची. नंतर आपलं बॉयलर धंदा आपला आहे. आणि शेती आता हे केलं, ते हत्ती गवत सगळं केलेलं आहे. आता उन्हाळी पावटा, चणा, चवळी, मसूर, कुळीत, त्याच्यानंतर पालेभाजी आपण करतो विदाउट खताचं लागतं, सेंद्रिय खत सगळं आपलं. आणि पावटा आहे परत आणखीन, भुईमुंग करतो. तेल आपण स्वतःला घरचं वापरतो. आपण आता बघतोय कोकणात 6 महिनेच बैलगाडी क्षेत्र चालू असतं आणि 10 बैल सांभाळणं शक्य नाही आहे. 10 बैलांचा खर्च नाही म्हणलं तरी 60 ते 70 हजार महिन्याचा खर्च आहे. आणि त्याला इन्कम देखील तितकं पाहिजे. आणि आता तुम्ही जर बैल बघितले तर टॉप क्वालिटी सगळे आहेत. त्यांचं तुम्ही बघितलं असेल तब्येत, मग त्यांना खाण्यात कुठलंच कमी नाही. आणि हे सांभाळणं कसं शक्य आहे? तर ते शक्य नाही. पण त्याला रिलेटेड तुम्ही दूधजन्य म्हणजे उद्योग असतील, शेती असेल, त्यांची स्वतःच शेती आहे. आता जवळपास आपण अगदी सह्याद्रीच्या डोंगरातच वसलेलं यांचं गाव आहे आणि आजूबाजूला त्यांची शेती आहे. तर तिथे ऊस आणि सगळीच कडधान्य आहे ना. कोणती कोणती लावतात इकडे? चवळी, पावटा, मसूर, कुळीत, हा, चणा, हा, भुईमुंग, शेंगदाणा करतो. शेंगदाणे ते स्वतः करतात. आणि तेल 300-350 लिटर आपण तेल काढतो. सूर्यफुलाचा पण जवळ 100 लिटर दूध फुल तेल काढतो. शेंगदाण्याचं तेल काढतात, सूर्यफुलाचं स्वतः तेल काढतात. आणि त्यांचं उरलेलं शेवटी आपण ह्यांनाच वापरतो, म्हणजे पेंट वापरले जाते. पेंट वापरली जाते. त्याच्यानंतर पुन्हा लाईनला आपल्या ट्रॅव्हलिंग आहे, पॅसेंजर होते की गाड्या 7-8-9 गाड्या आपल्या पॅसेंजर साईडला आहेत. 50 सीटर, 40 सीटर, 20 सीटर 4-5 आहेत. एर्टिगा 2 आहेत. अशा ते रोजचे ट्रॅव्हलिंग साठी. आणि भाडे आपली गाडी रोजची असते आपली ती सगळ्यांसाठी. त्याच्यामुळे दोन्ही मुलगे आहेत ते ड्रायव्हिंग करतात. प्लस आपल्याकडे ड्रायव्हर किन्नर आहेत. सगळे व्यवस्थित चाललेलं आहे. नुसते बैल न सांभाळता त्याला लागणाऱ्या पूरक गोष्टी देखील शेतीकडे वळायला हवं, तरच हा नाद कुठेतरी वाढेल किंवा तो परवडू शकेल. हे विशेष आहे. आणि कसं आहे की उत्कृष्ट शेतकरी माझी निवड झालेली आहे. माझी होळकेवाडीत ज्यावेळेस प्रदर्शन भरलं होतं त्यावेळेस पण, चिपळूणला भरलं होतं त्यावेळेस पण झालं होतं. इथं आपलं एक नवीन फळ बनवलं होतं आपण भाजी फळासाठी. हे तुम्ही भाजीसाठी वापरलं जातं. दुधी भोपळ्यासारखं आणि लाल भोपळा क्रॉस केली जात होती. अशी एवढं लांब असं भोपळ्यासारखं लांब होतं वांग्यासारखं. आणि ते जवळजवळ एक्सपोर्ट केलं आपण 280 रुपये किलोने आपण ते एक्सपोर्ट केलं होतं बाहेर. म्हणजे जे पिकत नाही ते आपण केलं. कोकणामध्ये गहू पिकत नाही, आपण 18 गुंठे आम्ही 10 पोती गहू काढला होता. सगळं आम्ही प्रयत्न सगळे करून बघितलेले आहेत की आपत्ती वेळ कुठली आली तर आपण गाडी फ्रीमध्ये देतो. आणि डॉक्टरांची पण व्यवस्था करून दिली. दवाखान्यात त्याला मी कुठल्याही याच्या गाडी जात नसेल तिथं आपण त्याला घेऊन येऊन पेशंट आपण दवाखान्यात पोहोच करतो. कारण हे जर तुम्ही गाव बघितलं ना, आजूबाजूला सह्याद्रीच्या एकदम सह्याद्रीच्या अगदी पायथ्याशी आहे. आणि इथं थोडस सुविधा आत खूप असल्यामुळे कमी आहेत. सुविधा खूप कमी आहेत डॉक्टरच्या. पण यांचं खूप मोठं मन आहे की एखाद्या इमर्जन्सी आली, शेतात काम करणारे विंचू, साप चावला किंवा कोणते काय डिलिव्हरी असली तर ते अगदी जिथं गाड्या जात नाही तिथे त्यांच्या गाड्या पाठवतात आणि त्यांना हॉस्पिटल पर्यंत पोहोचवतात. आणि त्यांनी शेती करताना आजूबाजूच्या ज्या महिला आहेत ज्यांना खरंच गरज आहे त्या देखील आपण बघितल्या आता शेतात काम करतात. त्यांनी रोजगार देखील इथं उपलब्ध करून दिलाय. असा हा कोकणातला आपल्याकडे कामाला असतात. हा, दररोजची 10-12 आता देखील काम चालू आहे. भात आपण बघितलं मळणीचं. आणि त्यांना उत्कृष्ट शेतकरी हा देखील 2 वेळा पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्रात आता अनेक टॉपचे बैल पळत आहेत. महाराष्ट्रातले तुझ्या आवडीचे बैल कोणते? मला बाकासूर आवडतो, पिस्टन 2211, 1001 मत्तूर, घरणिकीचा राजा, तेजा 4141, अजून कोण कॉकटेल, हे बैल आवडते. त्याच्यामध्ये माझा फेवरेट एकदमच फेवरेट बैल आहे बिनजोड किंग मुंबईचा बादशाह मत्तूर 1001. नक्कीच राहुल भाई जर व्हिडिओ बघत असेल त्याला सांगतो तुमची देखील एक मथुरची फॅन आमच्या कोकणात आहे. आणि कधी जर कोकणात आमची पण इच्छा आहे मथुर पाळावं.
कधी योग आला तर नक्कीच आमच्या कोकणात मथुरला घेऊन या. आणि आमचे अनेक फॅन आहेत तिथं मथुरचे, त्यांना मथुर पाहायला मिळेल असं मी राहुल दादांनी जर हा व्हिडिओ पाहिला तर मी त्यांना सांगू इच्छितो की एकदा आमच्या कोकणात मथुरला घेऊन या कार्तिकीसाठी. तो थँक्यू कार्तिकी. वेलकम. खूप खूप धन्यवाद आणि तुला 10वी साठी शुभेच्छा देखील देतो. थँक्यू. आणि बैलगाडीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही एवढी वर्ष जो हा छंद जपलाय, शेती जपलाय आणि तुमचा नाद देखील पुढे हा छंद चालवते. आणि तुमचं देखील खूप अभिनंदन की तुम्ही शेतीसोबत हा पण छंद जपलात. तर तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो कोकण बुक तर्फे. आणि आमच्यासाठी थोडा वेळ काढला त्याबद्दल तुम सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद.